नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. समर्थ रामदास हे तुम्हाला माहीत आहेच. त्यांनी मनाचे श्लोक हे लिहिले. मग हे मनाचे श्लोक आपण रोज का वाचन करावे आणि त्याचा अर्थ का समजून घ्यावा त्याविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. समर्थ रामदासांना हे जग सोडून 300 वर्षे पूर्ण झाली, तरी त्यांची कीर्ती आजही टिकून आहे आणि त्यांचे जे विचार होते ते विचार आजही टिकून आहेत. मग त्यांचे जे काही मनाचे श्लोक आहे हे मानव जातीच्या कल्याणासाठी त्यांनी लिहिले होते. जर आपण ते मनाचे श्लोक व्यवस्थित वाचन केले, त्याचं मनन केलं आणि त्याचा अर्थ नीट समजून घेतला आणि त्या मनाच्या श्लोकाचे जर अर्थ समजून आपण ते कृतीत आणण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच या भूतलावर प्रत्येकाचं जीवन हे सुख समाधानकारक होईल. संत रामदास हे फार लांबचा विचार करणारे होते. त्यांना एकदा मध्यरात्री विचार आला आणि त्यांनी आपल्या आवडत्या शिष्याला, कल्याण नावाच्या शिष्याला उठविले व त्याला आज्ञा केली की मी जे जे तुला सांगेन ते तू लिही. मग असं स्वामींच्या सांगण्याप्रमाणे तो शिष्य लिहित गेला आणि अवघ्या 4 तासामध्ये त्यांनी एका पाठोपाठ एक असे 205 श्लोक लिहिले आणि तेच श्लोक म्हणजे मनाचे श्लोक. यावरून स्वामींची खरी थोरवी कळते. मरावे परी कीर्ती रूपी उरावे ही उक्ती जी आहे ती तंतोतंत लागू पडते. मनाचे श्लोक हे जे आहेत ते लहान मुलांना, शाळेत जाणारे मुलांना जर शाळेत त्यांच्याकडून पाठांतर करून घेतले तर नक्कीच त्यांची जी वाणी आहे ती शुद्ध होते. कारण पाठांतर केल्याने जी वाणी असते ती शुद्ध होत राहते. मनाचे श्लोक यामध्ये समर्थ रामदासांनी जीवनात असा उपदेश केला आहे की ते जो मनाचा श्लोक आहे ते आपल्या जीवनातील नंदादीप आहे आणि मनाला सतत प्रकाश देणारा आहे. तसेच मनाला सन्मार्ग दाखविणारा हा जो मनाचा श्लोक आहे तो सर्वांनी वाचन केला पाहिजे आणि तशी कृती अंगी आणली पाहिजे. मग हे जे मनाचे श्लोक आहे यामध्ये आपल्या जीवनाचा जो उपदेश दिलेला आहे तो जर लहान मुलांना आपण सांगितला आणि तशी कृतीत आणण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून करून घेतला तर नक्कीच ते मोठेपणी स्वतःहूनच समर्थ बनतील असा विश्वास त्यांच्यात आहे. पण तुम्ही त्या लहान मुलांपर्यंत तो मनाचे श्लोक काय असतात, का आपण वाचावे, त्याचा अर्थ काय, हे सर्व जर समजावून सांगितले तरच त्यांच्यापर्यंत ते मनाचे श्लोक पोचतील. आणि 300 वर्षापूर्वी जर समर्थ रामदासांना हे सुचलं होतं की मनाचे श्लोक जर आपण वाचन केले तर ते आपल्या जीवनात उपदेश दाखवतात आणि आपल्या जीवनात सन्मार्ग दाखवितात. मग 300 वर्षापूर्वी जर त्यांच्या लक्षात होते तर नक्कीच आतासुद्धा आपल्याला त्याचे महत्त्व पटायला पाहिजे. म्हणून आपल्या घरात लहान मुलांसोबत रोज 10 ते 12 किंवा 16 असे मनाचे श्लोक त्यांच्याकडून आपण वाचन करून घ्यायला पाहिजे किंवा आपण त्यांना सांगितले पाहिजे. तरच मग आपल्या जीवनाचा जो उपदेश आहे तो त्यांना समजेल. माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.